नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही पाहताय कतर्क। एक काळ असा होता जेव्हा पैसेच नव्हते। लोक एकमेकांशी वस्तू बदलून आपली गरज भागवत होते। एखाद्याकडे धान्य असेल तर तो दुसऱ्याकडून कपडे घेत असेल। या साध्या वस्तू विनिमयातूनच व्यापाराची सुरुवात झाली आणि हाच व्यापार पुढे जग बदलणारा ठरला। हळूहळू मानवी समाज वाढू लागला आणि व्यापारी मार्ग तयार झाले। त्यातला सर्वात प्रसिद्ध मार्ग म्हणजे रेशमी मार्ग। हा मार्ग आशिया आणि युरोपला जोडणारा होता। या मार्गावरून रेशीम, मसाले आणि ज्ञानाची देवाणघेवाण होत होती। त्याच काळात मसाल्यांचा मार्गही खूप महत्त्वाचा ठरला, कारण मिरी, दालचिनी यांसारख्या मसाल्यांना युरोपमध्ये खूप मागणी होती। भारतातील सिंधू संस्कृती सुद्धा व्यापारात पुढे होती। हडप्पा आणि मोहनजोदाडो येथून मेसोपोटेमियापर्यंत वस्तू पाठवल्या जात होत्या। नंतर आला सागरी व्यापाराचा काळ आणि इथे एक मोठं नाव पुढे आलं, ते म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी। ही फक्त एक व्यापारी कंपनी नव्हती, तर तिने भारतात सत्ता प्रस्थापित केली। त्याच काळात डच ईस्ट इंडिया कंपनी ही जगातील पहिली कंपनी होती जिचे शेअर्स लोकांनी विकत घेतले आणि इथूनच आधुनिक शेअर बाजाराची सुरुवात झाली। पण जिथे पैसा येतो तिथे लोभही येतोच येतो आणि या मागं घडतात मोठी आर्थिक बुडबुडे। 1630च्या दशकात ड्युलिप उन्माद झाला। फक्त एका फुलाच्या कंदासाठी लोकांनी इतके पैसे मोजले की शेवटी बाजार कोसळला गेला। त्यानंतर साऊथ सी बबल हा आणखी एक मोठा आर्थिक फुगा होता, ज्यामुळे हजारो लोक दिवाळखोर झाले। आता आपण येतो आधुनिक काळात, जिथे शेअर बाजार जगाचा कणा बनला। 1929 मध्ये ग्रेट डिप्रेशन सुरू झाला, ज्याने संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था हादरवून टाकली। त्यानंतर 1987चा ब्लॅक मंडे आणि 1992चा ब्लॅक वेडनेसडे, 2008चा आर्थिक संकट। या सगळ्या घटनांनी एक गोष्ट स्पष्ट केली की बाजार हा नेहमी स्थिर नसतो। भारतातही व्यापाराची कथा खूप रंजक आहे। बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ही आशियातील पहिली स्टॉक एक्सचेंज बनलं, पण 1992 मध्ये हर्षद मेहता घोटाळा झाला, ज्याने संपूर्ण देशाला धक्का दिला। त्यानंतर 1990च्या दशकात उदारीकरण झालं आणि भारत जागतिक बाजारपेठेकडे झोपावलं गेलं। आज आपण डिजिटल युगात जगतो, जिथे एका क्लिकवर करोडो रुपयाचा व्यवहार केला जातो। पण या सगळ्याची सुरुवात झाली होती ती एका साध्या वस्तू विनिमयापासून।